हॅलो एव्हरीवन, कशात सगळे? पूनम किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मी ना आज सर्वांचे आवडते आणि टेस्टी असे चिकन 65 बनवणार आहे. तर तुम्हाला मी ही रेसिपी दाखवते, मला नक्की आवडणार आहे. तर मी त्याचं मेजरमेंट आणि ज्या वस्तू आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर या किचनमध्ये तर हे बघा, मी चिकनचे पीस घेतले. आता चिकन 65ला ना आपण याला पहिला की नाही जो आला आणि लसूण पेस्ट आहे ना ते मिक्स करून घेऊया यामध्ये. असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित लावून घ्यायचं सगळं चिकनला. असं पूर्ण असं लावून झालं, चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ टाकून व्यवस्थित अजून एकदा मिक्स करूया याला. आता चिकन 65 मसाला आहे जो तुम्ही यात मिक्स करते. थोडासा फूड कलर घ्यायचा आहे, तो पण आपण हे करूया, टाकूया यामध्ये. तुम्हाला नको असेल जर फूड फ्लेवर तर तुम्ही स्किप करू शकता. कॉर्नफ्लॉवर घालूया आपण आता यामध्ये. थोडं थोडं मिक्स करत जायचं, म्हणजे जास्त असं घट्टसर होणार नाही. आता मैदा पण घालूया आपण. 2 चमचे मैदा घातले आहे. थोडस ना नॉर्मल असं पाणी घेऊया, म्हणजे आपलं एकजीव होईल सगळं मिश्रण. इकडे तेल ठेवलंय बघा मी त्या कढईमध्ये. आता फुल करूया गॅस, म्हणजे एकदम असं फुल फ्लेम मध्ये ना एकदम असं तळलं जाईल व्यवस्थित. अजून थोडस मी पाणी टाकून याला मिक्स करते. थोडस आता किंचित ना थोडस मीठ टाकूया. हे बघा असं व्यवस्थित झालं ना मिक्स. आलं लसूण पेस्ट जरा जास्त घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित टेस्ट लागते त्याला. बघा आता तेल कढलंय, आपण तेलामध्ये सोडून घेऊया व्यवस्थित हे पीस. हे बघा असं ना सोडून घ्यायचं. सुरुवातीला फुलच ठेवायचा गॅस, म्हणजे एकदम असं कडलेल्या तेलात ते तळलं जाईल व्यवस्थित. पुन्हा ना थोडासा कमी करून आतमध्ये पण ते पूर्ण तळलं जाते, पुन्हा कमी करायचा गॅस.
मस्त सोनेरी कलर येतोय ना, फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित. कलर आलेले आहे, मस्त झालेले आहे. हे बघा, चांगले असे लालसर होईपर्यंत तेलात तळून घ्यायचे.